नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम यांच्या वतीनं मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 104वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त रामटेक बस स्थानकापासून एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली, जी आंबेडकर चौक, गांधी चौक, लाल बहादूर शास्त्री चौक मार्गे दुधाळा आश्रम येथे पोहोचली। संपूर्ण शोभायात्रा दरम्यान वातावरण जयघोषाने दुमदुमून गेले होते। बाबा जुमदेवजी यांच्या जीवन कार्याचं दर्शन घडवणारे फलक, ढोल ताशाचा गजर, वाद्य पथक, पारंपरिक वेशभूषा आणि सजवलेली वाहने यामुळे शोभायात्रा अधिकच आकर्षक ठरली। या शोभायात्रेत नागपूर जिल्ह्यासह गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, तुमसर, वर्धा, अमरावती आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या शेकडो सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवले। कार्यक्रमात परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम येथील मार्गदर्शक जयराम महाजन व संस्था अध्यक्ष रामदास मथुरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सेवकांच्या समन्वयातून कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडलाय। संध्याकाळच्या सत्रात गायिका पायल डोंगरे यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली। त्यांच्या भक्तिरसात न्याहाळलेल्या सुरांनी सुवर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालं। बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्मावरील विश्वास, तत्वज्ञान आणि समाजहिताचं कार्य आजही समाजात जागृती निर्माण करत आहे। त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचं आयोजन भविष्यातही राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। रजा महाराष्ट्र 24 न्यूज केता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी कितीतरी अथक परिश्रम करून लोकांना सुख दिलं आणि त्यांच्या ज्या वाईट व्यसन होते ते दूर केले। परंतु आता तरी इतक्या महाराष्ट्र सरकारने इतके पैसे लावून कितीतरी योजना काढल्या, परंतु व्यसनमुक्ती होऊ शकली नाही। परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जे शब्द दिले होते त्या शब्दाचे पालन प्रत्येक सेवक करत आहे आणि त्यांचे व्यसन सुटत आहे। परंतु इतक्या मोठ्या महान थोर पुरुष जे महाराष्ट्र शासन करू शकली नाही, त्यात महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे करून दाखवला त्याबद्दल कोणीही राजनेता दखल घेत नाही। माझी पुण्याच्या या कॅमेऱ्याद्वारे विनंती आहे प्रत्येक राजनेत्यांना आणि पक्षांना की 3 एप्रिल ही महान त्यागी बाबाचे जन्मदिवस असतो आणि त्या या जयंतीनिमित्त मी संपूर्ण महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की या थोर पुरुषाच्या जन्मदिवसानिमित्त 3 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी द्यायला पाहिजे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।